म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। आपण आज आहोत केशवनगरमध्ये। आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर ची खूप कमी आहे आणि आपण ही आपल्यासोबत पाहू शकता। केशवनगर ची ही खाऊ गल्ली आहे। या खाऊ गल्लीमध्ये अनेक चांगले हॉटेल्स आहेत। त्याशिवाय आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी आपण जे पाहताय हॉटेल विषय गंभीर नावाचं हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये भरपूर ग्राहक असतात आणि आज आपण पाहताय की संपूर्ण पुणे शहरामध्ये सुद्धा व्यावसायिक गॅस सिलेंडरची खूप कमी आहे आणि इथं आपण पाहताय जे छोटे हॉटेल्स आहेत, काही या ठिकाणी छोट्या खानावळी आहेत, तर ते साधारण गॅस सिलेंडर नसल्यामुळं हे सर्वच्या सर्वच छोटे हॉटेल्स या ठिकाणी त्यांना बंद ठेवावे लागत आहेत। कारण संपूर्ण शहरामध्ये आता पुणे शहरामध्ये सुद्धा आम्ही काही गॅस एजन्सीच्या मालकांशीही काही बातचीत केली, त्यांच्याशी आम्ही बोललो, चर्चा केली, तर एकूण असं वातावरण आहे की घरगुती जे गॅस सिलेंडर आहेत ते घरगुती गॅस सिलेंडरवरती मात्र कसल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही, असं आम्ही मगाशी साहिल गॅस एजन्सीशी बोललो। त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की घरगुती जेवढे गॅस सिलेंडर आहेत त्या घरगुती गॅस सिलेंडरचा फारसा तुटवडा आपल्याकडे नाही आहे। त्यामुळं घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध असले तरी जे व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत ते व्यावसायिक गॅस सिलेंडर मात्र आता उपलब्ध नाही आहेत। त्यामुळं अनेक जे हॉटेलचे काही हॉटेल्स आहेत त्यांना गॅस सिलेंडर भेटत नाही आहेत। त्यामुळं अनेक हॉटेल मालकांना आपले हॉटेल्स बंद ठेवावे लागत आहे, अशी परिस्थिती सध्या आहे। तर या ठिकाणी आपण आज आलो आहे, विषय गंभीर नावाचं हॉटेल आहे। ते अतिशय अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालेलं ते हॉटेल आहे। त्यांचा दर्जा चांगला असतो, त्यामुळे एक चांगली ओळख या परिसरामध्ये, केशवनगर परिसरामध्ये हॉटेल गंभीरचे आहे। आणि आता आपण त्यांच्याकडे आलो आहे, त्यांची कशी परिस्थिती आहे, त्यांना गॅस सिलेंडर भेटत आहे का? कारण आपण पाहतो आज हॉटेल त्यांचं चालू आहे, काही ग्राहक पण या ठिकाणी बसलेले आहेत। मग त्यांची नेमकं काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई नमस्कार। नमस्कार, काय नाव आपलं? माझं स्मिता धुतडमल। काय तुम्हाला गॅस सिलेंडर भेटतंय का व्यवस्थित? नाही, आता सध्या तर म्हणजे जेव्हा एक 4 दिवसापूर्वी न्यूज आली की इराणमध्ये गॅसचं ते याच्यावर काय वॉर झाल्यामुळं गॅस बंदी झालेली आहे आणि जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना गॅस पूर्णपणे बंद, तुम्हाला गॅस भेटणार नाही। तर आम्ही बऱ्याच लोकांना विचारतोय गॅस एजन्सीमध्ये सगळीकडे, तर ते लोक म्हणतात आहे की आम्हाला गॅस देण्यासाठी मनाई केलेली आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही। म्हणजे गॅसचा तुटवडा असल्यामुळे ते हो, सांगतात आहे की गॅसचा तुटवडा आहे त्यामुळे तुम्हाला भेटत नाही। नाहीच भेटणार मग आता म्हणतात। सध्या काय करणार सध्या तुम्ही? आम्ही म्हणजे आता चूल पेटवली आहे, चुलीवर चालू आहे। आता जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत चुलीवर होईल, पाऊस आल्याच्या नंतर मग जे बाकीचे जे आहेत पुढचे त्यांचं म्हणजे कसं, आता छोटं हॉटेल असल्यामुळं मला जागा असल्यामुळं मी हे करू शकते, चूल मांडू शकते, पण ते लोक मांडू शकत नाही ना, मग त्यांना त्यांचं ते पूर्ण बंदच ठेवावं लागते। करावंच लागणार ना काही ना काही। जर गॅसच नाही भेटला तर मग बसून तर जमणार नाही। आमचं म्हणजे रोजचा डेलीचा जो खर्च आहे, कामगार आहे, म्हणजे ते आमच्या जीवावर आहेत ना कामगार। आमचंच जर बंद राहिलं तर त्यांचं पोट कसं चालणार, असा प्रॉब्लेम होतो। मग त्याच्यासाठी आम्हाला चालूच ठेवावं लागतं। आमची मेसची मुलं आहेत ती उपाशी राहतील, भरपूर गोष्टींना म्हणजे फेस करावं लागते आम्हाला हे गॅस नसल्यामुळे। चुली मांडतोय इथं, जवळजवळ संध्याकाळी 3 ते 4 चुली मांडतो आणि त्याच्यावर स्वयंपाक करतोय आणि जवळजवळ 4-5 जण बायका इथे अशा बसून भाकरी चपात्या वगैरे करतात, कारण गॅस नसल्यामुळं ते ह्या सगळं आम्हाला असं करावं लागतं। आमच्या जवळ म्हणजे 7 महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे दिवसामध्ये टोटली 400 ते 450 मुलं जेवतात। म्हणजे कसं आहे, आता जर आमचा व्यवसायच बंद पडला तर त्या मुलांचं पण, ते मुलं एक गाव सोडून इथं शिक्षणासाठी आलेले आहेत, ते त्यांचे आई वडील म्हणजे आमच्याकडे जेवतात म्हणून नाही का बिंदास आहेत की बाबा आमची मुलं इथं चांगलं जेवण भेटते, इथं राहतात, खातात, म्हणजे त्याच्यामुळं तिकडे आई वडील पण बिंदास आहेत, त्यांचं शिक्षण पाणी चालू आहे। आणि जर आमचीच मेस बंद झाली तर ते मुलं जेवणार कुठं ना, तो पण प्रॉब्लेम आहे। परत आमचे जे कामगार आहेत आज 4-4, 5-5 वर्षापासून आमच्याकडे कामाला आहेत, मग हे जर बंद झालं तर मग त्यांना पुढे जाऊन काम शोधणं, हे करणं कठीणच आहे ना, पूर्ण परिस्थिती कठीण आहे। ते एकतर अशिक्षित आहेत,
त्यांना काम कुठं भेटणार? बरोबर. कसा परिणाम होतोय ना, भरपूर होतंय. आता जेच गॅसवर जे पटपट होत होतं, जे आम्ही म्हणजे नाही का कस्टमर आलं की एक 5 मिनिटात 10 मिनिटामध्ये जी सर्व्हिस देत होतो, तर आता वेळ लागतोय ना, अर्धा तास मग कस्टमरला थांबावं लागते. आता चुलीचा वेग आणि गॅसचा वेग यामध्ये फरक आहे ना, त्याच्यामुळे द्यायला पाहिजे, शासनाने द्यायलाच पाहिजे. कारण आता कसं या जनतेसाठी म्हणा आणि परत आमच्या पोटापाण्यासाठी म्हणा त्यांनी ते केलंच पाहिजे. आता ह्या ज्या महिला आहेत तर यांना कसं उन्हामध्ये आम्ही बसवलं तर म्हणजे त्रास होणार ना खूप. त्या दिवसाच्या बसू शकत नाही, 2 दिवसाचं ऊन येत आहे तर आता हे थोडीशी सावली केलेली आहे, पण ह्या सावलीने त्या किती वेळ बसणार ना. इथं सगळं ऊनच पडतंय, उन्हामुळे त्यांना मग त्या किती दिवस करणार. आमचा पण प्रॉब्लेम होतोय, त्यांना पण त्रास होतोय, पोटासाठी त्यांना यावं लागतंय. पण एकदम आतून तुम्ही बाहेर येऊन बसणार उन्हामध्ये करणार, या सगळ्या गोष्टी म्हणजे हाताळणं हे करणं त्यांना सहन पण व्हायला पाहिजे. याच्यामुळं उन्हामध्ये बसून ते आजारी पडणार, म्हणजे खूप काही प्रॉब्लेम होतात. त्याला सगळ्याला फेस करावं लागते आम्हाला, फक्त एक सिलेंडर नसल्यामुळं. आम्हाला स्वयंपाक करायचा त्रास होतोय, आम्हाला सिलेंडरची गरज आहे. आमच्या बायाला चटके लागू लागू एखादी बाई आजारी पिजारी पडली तर आम्ही काय करायचं? आम्हाला आमच्या पोटासाठी येणं भाग आहे, सुट्ट्या मारून जमत नाही. नाव शांताबाई. किती दिवसापासून काम करताय हॉटेल गंभीर मध्ये? आणि झाले 8-9 महिने झाले मला. बाकीच्या बायला एका बायला 5 वर्ष झालं, एकाला 2 वर्ष झालं आणि मग आम्हाला बाकीच्याला 8-8, 9-9 महिने झाले. हा, म्हणजे तुमचं घर आमचं घर भाड्याने, आमचं कसं वागणार आहे? हा, भाड्याने घर आम्हाला काम केलं तर. आता त्रास काय होतोय? आता त्रास आम्हाला फक्त चुली पडीने, आम्हाला गॅसची गरज आहे, सिलेंडरची. हा, सिलेंडर हा पाहिजे. हा, किती दिवस झाले सिलेंडर नाही वाटत? आज 6 दिवस झालं सिलेंडर नाही. काय करता मग? काय करता मग? का अशी चुली मांडतो करतो स्वयंपाक. कस्टमरला तर देणंच भाग आहे. कस्टमर तर येणार, हॉटेल बंद ठेवलं तर आमची नुकसान होणार. हा, आम्ही कुठं काम बघणार? हिथं बी नाही, दुसरीकडे नाही, सिलेंडर नाही म्हणलं बंदच होणार ना. आमचं पोट कसं भरणार? आमचं भाडं 8-8 हजार रुमलाय भाडं आहे आमच्या. आम्ही कसं देणार ते भाडं? हा, काम केलं तरच आम्ही भाडं देणार ना, नाही काम केलं तर आम्हाला घरी बसून मालक थोडी पैसे देणार. तर हीच परिस्थिती आज पुणे शहरातील अनेक हॉटेल्समध्ये आहेत. कारण अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर नसल्यामुळे अनेकांना आपला व्यवसाय बंद करावा लागतोय. तर दुसरीकडं अनेक जण असे पण कामगारांचंही याच्यामध्ये फार मोठं नुकसान होत आहे. आणि या कामगारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्या कामगारांकडूनही आपण या ठिकाणी जाणून घेतोय. काय ताई, नाव काय तुमचं? काय नाव आहे तुमचं? मी नाव आहे. किती वर्षापासून काम करता येतं? 3 वर्षापासून काम करतो. सध्या काय प्रॉब्लेम काय आहे? सध्या भाज्या बनावं लागतं, सकाळी 3-4 भाज्या बनावं लागतं, दुपारी 3-4 भाज्या. मग गॅस नाही, मग चुलवर करावं लागतं ना उन्हात तानामध्ये. मग हे प्रॉब्लेम आहे ना आम्हाला आता. मग आता कसं करावं? याच्या पुढे गॅस नाही भेटला तर मग करावं लागेल ना. आणि आमच्या हातावरचं मजूर आहे, आम्ही पोटभरला इथं गावाकडे आलाय. मग ते कुठं आता हे जर बंद पडले मग आम्ही कुठं जायचं कामाला? असं आहे ना आमचं. गॅसवर चुलीवर करण्यामुळे त्रास होतो. त्रास होतो, मग उन्हामध्ये त्रास होता ना, ऊन तिथं जातं ना, त्याच्यामुळे त्रास होता ना. तर ही परिस्थिती आहे की हॉटेल तर चालू राहिलं पाहिजे, कारण अनेक विद्यार्थी इथं जेवणासाठी येतात आहे. आणि हे सर्व कामगार आहेत, त्याला पर्याय म्हणून आज चूल मांडून त्या चुलीवर ते खूप कष्ट घेऊन हे हॉटेल ही मंडळी सगळी चालू ठेवते. धन्यवाद.